नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, दख्खनचा पठार मुख्यत्वे कोणत्या खडकांनी बनलेला आहे? मित्रांनो, तुम्हाला काही वेळ सेकंद देतोय 5 सेकंदाचा, तुम्ही नक्की कमेंट करा उत्तर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, बेसॉल्ट. दख्खनचा पठार हा बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 42वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ही 42वी घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, अष्टप्रधान मंडळ ही व्यवस्था कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन बी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ ही व्यवस्थापना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कापूस. भारतातील काळी माती ही कापूस या पिकासाठी प्रामुख्याने महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, जम्मू आणि काश्मीर. भारतीय राज्यघटनेतील कलम 370 जम्मू आणि काश्मीर या संबंधित होते. प्रश्न क्रमांक 6 आहे, पेशवे पद सर्वात प्रथम कोणाला देण्यात आले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे हे पद देण्यात आलेले आहे सर्वात प्रथम. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील सर्वात जुने पर्वतरांग कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, अरवली. भारतातील सर्वात जुने पर्वतरांग ही अरवली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, कायद्याचे राज्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? कायद्याचे राज्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, ब्रिटन. कायद्याचे राज्य ही संकल्पना ब्रिटन या राज्यातून या देशातून घेण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, गोदावरी. वर्धा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे, अमरावती. महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या क्षेत्रावर आधारित होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, शेती. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना ही शेती या क्षेत्रावर आधारित होती. प्रश्न क्रमांक 13 आहे, दीन अ इलाही ह्या धर्माची स्थापना कोणी केली? दीन ए इलाही ह्या धर्माची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, अकबर यांनी दीन अ इलाही धर्माची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधानातील समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली गेली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया. भारतीय संविधानातील समवर्ती सूची ही संकल्पना ऑस्ट्रेलिया या देशातून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या भागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पश्चिम महाराष्ट्र.
महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या ठिकाणी सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुंबई. भारत छोडो आंदोलन हे मुंबई या ठिकाणी सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 17, नॅशनल पार्क आणि वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी राज्य सरकार. नॅशनल पार्क आणि वन्यजीव अभयारण्य हे घोषित करण्याचा अधिकार हा राज्य सरकारांना आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, एलोरा लेणी कोणत्या राजवंशाच्या काळात प्रामुख्याने विकसित झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे राष्ट्रकूट. एलोरा लेणी राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात प्रामुख्याने विकसित झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी विशाखम बंदर. विशाखापट्टणम बंदर हे भारतातील सर्वात खोल बंदर आहे. प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेतील आपत्कालीन तरतुदी कोणत्या देशाकडून घेतली गेल्या? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन आहे जर्मनी. भारतीय राज्यघटनेतील आपत्कालीन तरतुदी ही जर्मनी या देशाकडून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21, चौथे आणि सरदेशमुखी हे कर कोणत्या राज्यकर्त्याशी संबंधित होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मराठे. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गोदावरी. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 24, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयने केलेली होती. प्रश्न क्रमांक 25 आहे, लॅटराइट माती महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी कोकण भागामध्ये आढळत असते लॅटराइट माती. प्रश्न क्रमांक 26 आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. प्रश्न क्रमांक 27, रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी करमवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था ही स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28, नर्मदा व तापी नद्या कोणत्या समुद्रात मिळतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अरबी समुद्र. नर्मदा आणि तापी नद्या हे अरबी समुद्रामध्ये मिळत असतात. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतातील पहिली अणु चाचणी प्रयोग कुठे झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पोखरण. भारतातील पहिली अणु चाचणी हा पोखरण येथे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी कलम 19 ते 22 मध्ये देण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 मध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.